हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. चॅनलला नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर चला आपण जाऊ मुद्द्यावरच. तर आज आहे श्रावणीचं आणि दादूचं शाळेतलं गॅदरिंग. त्यांचं आज वार्षिक स्नेहसंमेलन आहे. तर मस्तपैकी त्यांच्या शाळेची सजावट वगैरे बघू शकता. इतकी सुंदर केलेली आहे. स्टेज वगैरे खूप छान केलेलं आहे आणि सगळ्या पॅरेंट्सना खुर्च्या दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी ते थोडं डेव्हलप करत आहेत. पहिल्या वर्षी त्यांनी खालीच हातरलं होतं आणि अर्धे लोक खुर्चीवर बसलेले, अर्धे खाली बसलेले, पण यावर्षी त्यांनी सगळ्यांना खुर्च्या दिल्या. म्हणजे छान डेव्हलप आहे. प्रत्येक वर्षी ते थोडं डेव्हलप करत चाललेले आहेत डान्समध्ये. म्हणजे मी जेव्हापासून शाळेमध्ये माझ्या मुलांना टाकले तेव्हापासून ते थोडं गॅदरिंगच्या वेळेस मी बघते, ऑब्झर्व करते, तर थोडं प्रोग्रेस त्यांची दिसत आहे. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल ही पहिल्या नंबरलाच आहे श्रावणी. यांचा होता रक्षाबंधनचा गाणं आणि दादूचा नाना नानीवरचा गाणं होता. तर मस्त खूप छानपैकी असे सगळे छोटे मुलं छान डान्स करत होते आणि मी काय सगळे शेवट बसले होते, त्याच्यामुळे मला प्रत्येक मुलाचं डान्स शूट करता आला नाही. आणि हा मी डान्स श्रावणीचा शूट करायला समोर जाऊन शूट केला, कारण की डान्स झाल्यानंतर लगेच मुलांना आपण त्या मागच्या स्टेजकडून घेऊन आपल्या जागेवरती बसायचं होतं. म्हणून मग मी अगोदरच समोर उभी राहिले. तिचा व्हिडिओ पण काढायचा होता आणि मग तिला लगेच डान्स झाल्याबरोबर खाली उतरून घेऊन पण यायचं होतं. तर म्हणजे मग तेवढ्या खुर्च्यातनं निघता येत नाही ना लवकर, मग डान्सच्या नंतर झाल्यावर पटपट. त्याच्यामुळे अगोदरच समोर जाऊन मग मी व्हिडिओ काढायला थांबले आणि मग लगेच तिला घेऊन आले. डान्सच्या अगोदर म्हणजे खूप हे झालं, कारण की तिला 4 वाजता शाळेमध्ये नेऊन सोडलं आणि तिने मला सांगितलंच नाही की शाळेमध्ये जाताना तिचा रक्षाबंधनचा गाणं हे माहीत होतं मला, पण रक्षाबंधनसाठी लागणारं साहित्य तिने मला सांगितलंच नाही. राखी वगैरे लागत होती आणि पूजेचं ताट लागत होतं, फुलं लागत होते. नंतर मला त्यांच्या टीचरनी फोन करून सांगितलं की त्या श्रावणीकडे तुम्ही ताट पाठवलं नाही. मग मला परत घरी जावं लागलं आणि तिचं पूजेचं ताट घेऊन यावं लागलं, परत ताट घेऊन यावं लागलं. त्याच्यामध्ये दुसरीच एक तारांबळ की ट्रॅफिक पोलीस थांबलेले, आमच्या इथं सगळं बंद करून ठेवले. शाळेकडचा यायचा जो रस्ता आहे तो U-टर्न घेऊन यावं लागतं, म्हणजे रॉंग साईडने यावं लागतं शाळेमध्ये येताना. तर संध्याकाळी 5-5:30 वाजले असतील. मी त्यांना आधी 4 वाजता सोडून आले आणि नंतर मग मी एकटी 5-5:30 वाजता शाळेत जायला निघाले. तेव्हा मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं म्हणा किंवा माझा फोटो काढून घेतला. पण त्यांना मी सॉरी वगैरे म्हणाले, कारण की मला घाई होती. दादा सॉरी म्हटलं, मला जाऊ द्या म्हटलं पुढे. पण नाहीच म्हणले. मी फोटो काढू का म्हणले तुमचा, हेल्मेट न घातलेला आणि रॉंग साईडने चाललेल्याचे 2000 रुपये होता, तर तुम्हाला द्यायचं आहे का म्हणे चलन. मग म्हटलं नको दादा सॉरी म्हटलं. मग ती गाडी मी परत दुकानात जाऊन लावली आणि नंतर चालत शाळेत गेली. आणि नंतर शाळेतनं परत मला टीचरनी फोन केला. टीचर म्हटल्या मला ताट लागतं. मग परत घरी दुकानापर्यंत चालत गेले आणि तिथनं मग जाऊन गाडी घेतली आणि मग घरी जाऊन आले. घरून मग ताट वगैरे घेऊन आले आणि मग पूजेसाठी फुलं शोधली. एका मैत्रिणीच्या घरी शेवंतीची फुलं खूप लागलेली, त्यांच्या इथून शेवंतीची फुलं तोडली आणि नंतर परत शाळेत जाऊन बसलो आम्ही फायनली. तेव्हा श्रावणीचा डान्स यायला खूप टाईम होता. आणि हा आता तुम्ही जो बघत आहे डान्स, हा आहे दादूचा डान्स. दादू होता मागे, कारण की हा दादा दादीचा गाणं होता आणि याच्यामध्ये ज्यांचे दादा दादी डान्समध्ये आलेले आहेत त्यांनाच त्यांनी पुढं ठेवलं होतं. अगोदर दादू समोर होता, पण मग माझी आजी, त्याची आजी आजोबा आणि माझी आई पण वगैरे आली नव्हती, त्याच्यामुळे मग त्याला परत मागं ठेवलं आणि ज्यांचे आजी आजोबा आले त्यांना समोर घेतलं. आणि डान्स शिकवताना दादू समोर होता. तुम्ही बघत असाल तर इथं दादू दिसत असेल, तुम्ही ओळखत असाल तर मागच्या साईडला दादू आहे. तर एवढी सगळी अडचण येऊन आणि मग नंतर मी फोन पण करून ह्यांना विचारलं की तुम्हाला काही आलं आहे का, चॅनलचा मेसेज वगैरे काही आलं आहे का. ह्यांनी तरी नाही म्हटलं, पण त्यांनी फोटो काढायची ॲक्टिंग केली होती बहुतेक माझ्यासमोर पोलीस दादांनी. ठीक आहे, त्यांचं काही चुकलं नाही आहे, आपणच रॉंग साईडनी होतो, त्यात मी काही त्यांची चुकी सांगत नाही, माझीच चुकी आहे. पण आता त्यांनी कसं मधून जे हे असत नाही का, मधून थोडे रस्ते सोडलेले असतात हायवेला,
त्यांनी ते बंद करून ठेवले, ते सेफ्टीसाठीच बंद करून ठेवले. कारण की त्याच्या अगोदरच जेव्हा ह्या 2 महिन्याखाली तिथे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. जसं लोकमधूनच गाड्या टाकायची वगैरे, त्याच्यामध्ये खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ॲक्सिडेंट म्हणजे मारामारीतच एक माणूस मेलेला, कारण की एकाची गाडी धडकली होती आणि धडकून काही डॅमेज झालं नव्हतं एवढं, पण त्याच्यातच रागारागीमध्ये एक माणूस मारामारीमध्ये एक माणूस मेलेला. त्याच्यामुळे ते आमच्या इथले सगळे रस्ते त्यांनी बंद करून ठेवलेले. जायचं आहे तर पुढं जाऊन युटर्न घेऊन यायचं असं केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, हे त्यांच्या आपल्या सेफ्टीसाठीच करतात ते. मी काही त्याच्यामध्ये चुकीचं करत म्हणजे चुकीचं त्यांना ठरत नाही, चुकी आपलीच आहे. तर हा असा सगळा दिवस घेऊन आज फायनली आम्ही हे गॅदरिंग बघायला आलो. आणि दादूचा खूप उशिरा नंबर होता, 19-20 असा काहीतरी त्याचा नंबर होता. आणि मग हा त्याचा डान्स तुम्ही बघतच असाल. दादू एकदम मागत होता, दिसत तर काहीच नव्हता आम्हाला, तरी कसा बसा त्याचा व्हिडिओ काढलेला आहे आम्ही. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.